तर मराठा शांतता जनजागृती रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटलांचं हिंगोलीत जोरदार स्वागत झालंय। आरक्षण मिळत नसल्याने समाजात चीड आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। मराठा समाज आज न्यायासाठी एकवटलाय असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा समाज विरोधात उतरल्यास कार्यक्रम होणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। साहेब उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे ऐतिहासिक प्रतिसाद आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय। कसं पाहता हे संपूर्ण समाजाचं चित्र पाहताना? ही आक्रोश आहे समाजाचा, ही चीड आहे समाजाची की आम्हाला आरक्षण असून दिलं जात नाही, आमचे सगळे खायला लागलेत तरी आम्हाला शत्रू मानायला लागले। ज्या सरकारला माझ्या मराठ्याने सत्तेवर बसवलं ती सत्ता आज माझ्या मराठ्यांच्या विरोधात उलटली। ही मराठ्यांची भावना आहे। सरकार मराठ्यांना फसवायला लागले ही भावना आज माझ्या मराठा समाजाची झाली। तरी माझा 50% जास्त मराठा समाज इथं नाहीये। काही शेतामध्ये कामात गुंतलाय कारण आमचं पोट शेतीवर भरतंय। त्या शेतीवरच आमच्या मराठा समाजाचे लेकरं मोठे होते। आज माझा काही समाज विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनासाठी गेलाय। ज्या दिवशी मराठा एक येईल ना तुम्हाला सरकारला आणखीन करोडो मराठा समाज एकत्र आलेला दिसेल। आताच 9 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही आम्हाला। ही लाखोचा समुदाय उसळलाय, तो न्यायासाठी उसळलाय हे सरकारने समजून घ्यावं, त्यांच्या विरोधासाठी नाही। आणि त्यांनी जर आता ओळखलं नाही आणि हा समाज जर विरोधात उतरला तर यांचा कार्यक्रम झाला म्हणून समजा। याला माझा नाविलाज आहे। यांना काही करून मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं लागणार आहे, त्याशिवाय मी हटत नाही। मला किती उघडा पाडायचा प्रयत्न केला माझा समाज मला कधीच उघडा पडू देत नाही, कधीच उघडा पडू देणार नाही। ही गर्दी जी आहे ती सरकारला इशारा म्हणायची का आपण? ही गर्दी जी ती सरकारला इशारा आहे का? इशारा नाही, त्यांना आणखीनच समाज विनंती करतोय की तुम्ही आम्हाला समजून घ्या, आमचा संयम ढळू देऊ नका। जर एकदा मराठा संयम तुटला जर बाहेर निघाला सरकारला राजकीय क्षेत्रात पाळता भुई कमी होईल। राज्यात मराठे एक बी सरकारचं सीट निवडून देणार नाही, एक सुद्धा। आमच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचं जर सरकारला वाटोळं करायचं असलं तर मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका। ही आक्रोश बघा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, ही आक्रोश बघा, ही आक्रोश न्यायासाठी। आमच्या डोळ्यात पाणी आहे लेकरांच्या, त्यांना आरक्षण मिळावं वाटतं आमच्या हक्काचं असून दुसरे खातायत आणि तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकून छगन भुजबळचं एकट्याचं ऐकून तुम्ही तुमचं वाटोळं करून घेऊ नका, ही आमची विनंती सरकारला। आम्ही न्यायासाठी बाहेर पडलोय, सुट्टी नाही। लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया आहे की ओबीसी समाजामुळे किंवा ओबीसी आरक्षणामुळे मराठा समाजाची आजची ही अवस्था झालेली नाही आहे। त्यांना नोकरी जी आहे ती ओबीसी आरक्षणामुळे मिळालेली नाही, त्यामुळे यामध्ये ओबीसी आरक्षणाचा कसलाही दोष नाही असं लक्ष्मण हाके म्हणतायत। काय उत्तर असेल? त्यांना विरोधक मानलेलं नाही ना, पडळकर भाऊ असतील, त्यांचे शेंडके भाऊ असतील, तायवाडे भाऊ असतील, आम्ही त्यांना विरोधकच मानलं नाही। फक्त त्यांनी समजून घ्यावं आम्ही शांत आहेत म्हणजे तुम्हाला सन्मान देतोय, मान देतोय, धनगर बांधवाला मान सन्मान देतोय, शांत आहेत। तुम्ही त्याचा अर्थ गैर काढून विनाकारण छगन भुजबळचं ऐकून इकत भांडणं घेऊ नका। आम्ही तुम्हाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही। ह्यो सगळा करता करिता छगन भुजबळ ओबीसीचा गोरगरिबाचं वाटोळं करायला तेव निघालाय आणि मराठ्यांचंही वाटोळं करायला तेवच निघाला। त्यांचा असा देखील दावा आहे की ओबीसी आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाची परिस्थिती फार काही सुधारणार नाही, कारण जे ओबीसी मध्ये आहेत त्यांना देखील अद्याप न्याय मिळालेला नाही। त्यावरती उत्तर देणार नाही कारण विरोधक